पांढरी सुती साडी, हवाई चप्पल आणि कलकत्त्याच्या कालीघाट मधलं ते साधं सुधं कौलारू घर, यात राहणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास जर बघायचा झाला तर त्यांच्या आयुष्याची कहाणी आणि राजकीय प्रवासाची कहाणी अतिशय अशा संघर्षाने भरलेली आहे। या महिलेची खरी ओळख जर म्हणायची झाली तर ती म्हणजे जिद्द, संघर्ष आणि कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती। त्यांचा जीवनाचा जो प्रवास आहे तो प्रत्येक वाटेवर काट्याकुट्यांनी भरलेला असला तरी सुद्धा त्यांच्या जीवनाबद्दल लोकांना थक्क करणाऱ्या अशा अनेक गोष्टी वाटत असल्या तरी रक्तरंजित इतिहास सुद्धा त्यांच्या पक्षाला आहे। नेमकी काय आहे ममता बॅनर्जींची कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं खास कव्हरेज। कलकत्त्याच्या या हावरा ब्रिजमधून हुगळी नदीच्या काठी आम्ही बसलेलो आहोत। कालीघाट हे 51 शक्तिपीठांपैकी अतिशय प्रभावशाली असं शक्तिपीठ आणि याच कालीघाटावर राहणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। प्रोमिलेश्वर आणि गायत्री देवी हे त्यांचे माता पिता, त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक। ममता बॅनर्जींना अनेक भावंड, त्या केवळ 17 वर्षांच्या होत्या तेव्हा औषधांच्या अभावी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून या कुटुंबाने दुर्दैवाचे, गरिबीचे अक्षरशः दशावतार बघितले। पण यातली एक मुलगी अतिशय जिद्दी होती। संघर्ष जणू त्यांच्या पाचवीला पुजलेला। त्यांनी ठरवलं की हारायचं नाही। त्यावेळी एका झोपडीवजा घरात राहणाऱ्या कुटुंबानं कधी स्वप्नही बघितलं नसेल की या घरातली मुलगी जी आहे ती मुख्यमंत्री होईल आणि राज्यावरती तब्बल 3 वेळा राज्य करेल। मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता। खरं पाहिलं तर ममता बॅनर्जी यांची राजकीय वाटचाल काँग्रेसपासून सुरू झाली। 1970चा तो काळ। छात्र परिषदेमध्ये एक विद्यार्थी नेता म्हणून त्या दाखल झाल्या। अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला आणि काँग्रेसला रुजवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले। बंगालच्या राजकारणावर डाव्यांची सत्ता नेहमी अबाधित होती। डाव्यांचे जे एक मोठे नेते मानले जातात, दिग्गज मानले जातात, ते सोमनाथ चटर्जी यांच्या विरोधात 1984ला ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या। त्यावेळी त्या अतिशय तरुण होत्या, परंतु आश्चर्य झालं। त्यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा प्रवास तिथूनच सुरू झाला। ममता बॅनर्जीला निवडणुकीतलं पहिलं यश मिळालं ते 1984 मध्ये, तेही जायंट किलर म्हणून। कारण सोमनाथ चटर्जींना हरवत सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांनी संसदेत पाऊल ठेवलं आणि तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या नेहमी सत्तेच्या जवळ राहिल्या। त्यांच्याकडे मंत्रीपदही आली। मग वाजपेयी सरकारमध्येही त्या रेल्वे मंत्री होत्या, कधी क्रीडा मंत्री होत्या, अनेक पदं भूषवली। पण ममता बॅनर्जी यांचा बाणा नेहमी कणखर आणि स्वतंत्र वृत्तीचा होता। त्यामुळे काँग्रेसशी त्यांचं पटलं नाही। खूप संघर्ष सुरू झाला। त्यांनी डाव्यांच्या विरोधात तर कडवी झुंड कायम दिली। रायटर्स बिल्डिंगच्या बाहेर 1993चा तो हिंसाचार सगळ्यांनाच आठवत असेल। ममता बॅनर्जींनी तेव्हा शपथ घेतली की या बिल्डिंगमध्ये मी पुन्हा पाऊल ठेवीन ते मुख्यमंत्री म्हणून। त्या तरुण राजकीय नेत्रीची ती शपथ त्यावेळी लोकांना कदाचित एक केवळ वक्तव्य वाटलं असेल, बडबड वाटली असेल, पण ममता बॅनर्जींनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलं। कडवी राजकीय झुंज दिली। 1998 साली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसची नीती सातत्याने बदलते आणि ते ज्या डाव्यांच्या विरोधात संघर्ष करायचा त्यांच्या जवळ जात आहेत आणि त्यांच्याशीच अनेक प्रकारचे समझोते करतायत, त्यावेळी मात्र ममता बॅनर्जींनी स्वतंत्र चूल मांडायचं ठरवलं आणि आपल्या पक्षाची, तृणमूल काँग्रेसची
स्थापना केली. बरं, या पक्षाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा मोठं गमतीशीर, कारण त्यांनी एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि 3 पानांचं ते चिन्ह रेखाटलं आणि तेच त्यांच्या पक्षाचं चिन्ह झालं. त्यांनी जेव्हा हा प्रवास सुरू केला तेव्हा अनेक तरुण कार्यकर्ते आणि काँग्रेसमधलेही बरेच लोक त्यांच्या सोबत आले. पण त्यांचा हा प्रवास सत्तेपर्यंत पोहोचला आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला तो 2011 मध्ये. 34 वर्षांची डाव्यांची अबाधित सत्ता तिला छेद देत आपल्या संघर्षामुळे लोकांमध्ये स्थान मिळवत ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार उलथवून टाकलं आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या. अर्थात रायटर्स बिल्डिंग मध्ये जायचं नाही हे मात्र त्यांनी ठरवलं. त्याची ही कहाणी मोठी रंजक आहे. कोणी म्हणतात की त्यांना डाव्यांच्या राजकीय प्रवासापासून बाहेर पडायचं होतं, म्हणून त्यांनी रायटर्स बिल्डिंग मध्ये आपलं मंत्रालय आणि आपलं कार्यालय न ठेवण्याचा निर्णय घेतला. तर कोणाचं म्हणणं हेही आहे की त्या ठिकाणी त्यांना ज्या प्रकारचा अपमान, ज्या प्रकारचा हिंसाचार वारंवार सहन करावा लागला तोही त्यांच्या मनात कुठेतरी दडलेला होता. तर तिसरी ही एक वदंत आहे. ही कहाणी किती खरी किती खोटी माहीत नाही, पण असं सांगितलं जातं की त्यांना एका ज्योतिषांनी सांगितलं की हुगळी नदीच्या या बाजूला या रायटर्स बिल्डिंग मध्ये तुम्ही राहू नका, हुगळी बाजूच्या त्या बाजूला जा. आणि म्हणून त्यांनी नबन्नाला इथलं जे सचिवालय आहे आणि मुख्यमंत्री कार्यालय आहे ते हलवलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एखाद्या सामान्य कुटुंबातली मुलगी जेव्हा त्या पदापर्यंत पोहोचली तेव्हा दुसरी कुठली व्यक्ती असती तर ती अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या आलिशान बंगल्यामध्ये शानो शौकत मध्ये राहिली असती. पण ममता दीदींनी मात्र वेगळी वाट चोखाळली. त्या आपल्या पूर्वजांच्या त्याच कालीघाटच्या कौलारू घरात राहिल्या, आपल्या आईसोबत राहिल्या. आईंची त्यांची अतिशय जवळीक होती. घराणेशाहीला त्यांचा विरोध होता आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या भावांना राजकीय वाटचालीमध्ये सामील करून घेतलं नाही. एक गोष्ट अशीही सांगितली जाते की जेव्हा त्यांचे बंधू तिकीट वाटपामध्ये खूप ढवळाढवळ करायला लागले तेव्हा मध्यरात्री आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन त्या घरातून त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी पुन्हा पक्षावरचं आणि सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरचं आपलं नियंत्रण जे आहे ते कायम ठेवलं. हे जरी असलं तरी त्यांचा भाचा अभिषेक हा त्यांचा उत्तराधिकारी मानला जातो आणि तो त्यांच्या जवळ कुठेतरी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून सुद्धा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जातं. ममता बॅनर्जींचा हा सत्तेचा इतिहास जो आहे तो चालू असताना त्यांनी जर काय केलं असेल तर जनतेसाठी अनेक लाभार्थी योजना आणल्या आणि साध्या सुध्या साडीमध्ये, पांढऱ्या साडीत वावरणारी ही महिला प्रत्येक बंगाली कुटुंबात एक आपलीशी वाटू लागली. त्यांच्या पांढऱ्या साडी मागची सुद्धा एक कहाणी आहे आणि ती अशी की त्यांच्यावर मदर टेरेसांचा प्रभाव होता आणि मदर टेरेसांची पांढऱ्या रंगाची निळ्या काठाची साडी त्यांनी आपला पोशाख म्हणून आयुष्यभर कायम ठेवली. अर्थात हा सगळा इतिहास, हा सगळा राजकीय प्रवास जरी थक्क करणारा असला आणि एक हाती अबाधित सत्ता त्यांनी कायम आपल्या हातात ठेवली असली तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांची सगळीच राजकीय वाटचाल ही वाखाणण्याजोगी, कौतुकास्पद आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. याला कारण तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनेक मोठे जे घोटाळे आहेत ते झाले. नंदीग्राम आणि सिंगूरला विरोध करत सत्तेवर आलेल्या ममता दीदींना आपल्या या सगळ्या भ्रष्टाचाराला पार्टीतल्या रोखता आलं नाही. नोटांची बंडलच्या बंडल सापडणे आणि याशिवाय राजकीय हिंसाचार हे जे डाव्यांचं वैशिष्ट्य होतं तेच कुठे ना कुठेतरी तृणमूल काँग्रेसचं सुद्धा वैशिष्ट्य बनून गेलं. प्रत्येक निवडणुकीमध्ये उसळणारा राजकीय हिंसाचार, अनेक लोकांच्या राजकीय हत्या, सामान्य माणसातली त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल असलेली दहशत ही मनामध्ये आहे आणि ती आजही इथे दिसून येते. गेल्या 3 निवडणुकांपासून भारतीय जनता पार्टी ममता दीदींना सत्ताच्युत करण्यासाठी अनेक प्रयत्न करते आहे. यावेळी तर त्यांनी पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये लावली आहे. एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा जर कुठला ठरला असेल तर तो म्हणजे बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी, जी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली, राजकीय हिंसाचार, आरजी कार प्रकरण, ते महिलांच्या बाबतीतलं संदेश खालीमधलं प्रकरण,
ही सगळी प्रकरणं जी आहेत ती त्यांना आता राजकीय त्यांच्या कारकिर्दीला झाकोळून राहिलेली आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मतदाराच्या मनात ममता दीदीला पुन्हा सत्तेवर आणायचं की नाही हा प्रश्नही उपस्थित झालाय. बघण्यासारखं असणार आहे की यावेळच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी नेमकं काय करू शकतात. कारण इथली जी मायनॉरिटीची मतं आहेत, जी मुस्लिम वर्गाची मतं आहेत, ती त्यांच्या पारड्यामध्ये नेहमीच झुकतात आणि त्यांच्यावर आरोप होतो तो मायनॉरिटीच्या अपीजमेंटचा, मुस्लिम लांगुल चालनाचा. यावेळची लढाई जी आहे पश्चिम बंगालमधली ती अतिशय कडवी लढाई आहे. आपली सत्ता टिकवण्याचं आव्हान ममता बॅनर्जी यांच्या पक्षासमोर आहे, तर भारतीय जनता पार्टी सुद्धा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा नारा देत माती आणि माणूस अशी घोषणा करणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या ममता दीदींच्या विरोधात अतिशय कडवी झुंज देते. आताच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष आणि खास करून योगी आदित्यनाथ आणि अन्य राज्यांचे मुख्यमंत्री हे इथे तळ ठोकून आहेत. राजकीय लढाई रंगतदार होतीये. नेमकं काय आहे जनतेच्या मनात? भयमुक्त सरकार हवंय, विकासाचं सरकार हवंय की ममता दीदीच्या लाभार्थी योजनांना यावेळी यश मिळणारे हे पाहण्यासारखं ठरणार आहे. यावेळी आणखी एक मुद्दा जो होता तो अतिशय महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे SIRचा, म्हणजे निवडणूक याद्यांमधल्या शुद्धीकरणाचा. त्याबद्दलही ममता दीदींनी अनेक आक्षेप घेतले. अनेक जे बांगलादेशी परकीय नागरिक होते त्यांची नावं गेली आणि जेव्हा ही SIRची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लाखो लोक इथून पुन्हा परतले. हा सुद्धा इतिहास आहे, हे सुद्धा वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये 4 तारखेला निश्चित होणार आहे की तब्बल 50 वर्ष आपली कडवी राजकीय झुंज देणाऱ्या ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर विराजमान होतात की यावेळी ज्या परिवर्तनाची गोष्ट लोक बोलतायत ते परिवर्तन होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ममता दीदी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि राजकीय भवितव्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नवराष्ट्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.